कुणी लिंपली असेल चूल, कुणी मारली असेल फूक, कुणी लिंपली असेल चूल, कुणी मारली असेल फूक, हरका कोंड्याच्या भाकरीनं कशी भागली असेल भूक, कशी भागली असेल भूक, पायरी तिखावांचे घाव किती हाताला या फोड, मेढी वाशांच्या संगतीला चापरा संग याची जोड, चापरा संग याची जोड, अवघ्या कौलांना जोडून कोण्या धारणाच आड, किती बिराड पोसरी नाही पिल नाही धाड, किती रक्ताळल्या जखमा किती झेलले नावे घाव, किती झाले असतील गुन्हे आकडी कोयतीला ठाव, आकडी कोयतीला ठाव, मरणानंतरचा निरोप पेरलं धनलाया सोन, मरणानंतरचा निरोप पेरलं धनलाया सोन, सर्वाधी वाट वर्णया सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण. त्या वारवडिलांना मळलेली वहिवाट, त्या वाटेने कुणाला जाता आलं तर जा, नाहीतर स्वतःची वाट तयार करा, मात्र त्या वाटेचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करू नका. कार्यक्रमाला सुरुवात करतोय तत्पूर्वी या ठिकाणी आमच्या आधारवड, आमच्या ऋणावंतच्या आधारवड तात्यासाहेब आणि काकासाहेब या ठिकाणी आहेत. राजू काका जांगळे आहेत. तात्यासाहेब किती वर्षानं तुम्हाला पाहिलं, आणि आमचा या दादा एडगे अनेक मंडळी आहेत. माझा आबाय कुणाची नाव घेऊ, सगळे आमची मानलेली आहेत. सर्वांना मानाचा मुजरा करून स्तवन करतोय. त्याच्या आधी वंदना. तुझी आमचा निश्चयो खरा, शरण तुझ मी विघ्न भंजना, हे दयानिधे श्री गजानना. या ठिकाणी माझा धनी संत बाळूमामा यांच्या चरणाशी स्तवन ठेवत आहे. शायरीने फार स्तवन गायलेलं आहे, गण छान गायलेला आहे. आणि मला बोलले कन्नू कन्नू या आलो एवढंच बोललेत मला, बाकी काय बोललेलं नाही. द्या काळी चार द्या बघू. असा महादेव मोठा जती दिस जातो परिश्रमान,
तरी वारी नित्य नेमान दिस जातो परिश्रमान तरी वारी नित्य नेमान घेतलं जवळ हो प्रेमान र माझ्या संत बाळू मामान घेतलं जवळ हो प्रेमान र माझ्या संत बाळू मामान दिसतातो परिश्रमान तरी नित्यमान दिसतातो परिश्रमान तरी नित्य नेमान जवळ हो प्रेमान माझ्या संत बाळू मामान जवळ हो प्रेमान माझ्या संत बाळू मामान तुझ्या चरणाशी मान पुन्हा संसार मगतो मान यांच्या चरणाची जी जाण बाबा विशाल प्रभाकर यांच्या चरणाची जी जाण माझ्या संत बाळू दिस जातो परिश्रमान दिस जातो परिश्रमान तरी वारी नित्य नेमान दिस जातो परिश्रमान तरी वारी नित्य नेमान जवळ हो प्रेमान र माझ्या संत बाळू मामान बोल श्री गणपती गजानन बोल तू रे अखंड हरदासवालीचा भीमाशंकर बाबा राजाराम बबन विशाल गणेश भिताजी गंगाराम प्रभाकर नवलाई देवीनाथ मंडळ केंडे विवली धनगरवाड्याचा गणपती बाप्पा
जयकडे चर्चा फार म्हणे निसर्ग तिथला हिरवागा जिकडे तिकडे चर्चा फार म्हणे निसर्ग तिथला हिरवागा स्वर्गावा तर तो तिथं तू जाणार कधी स्वर्गावा तर तो तिथं तू जाणार कधी हो जाव कोकणामध्ये ह्या गणपती सणासुरी हो जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी हो जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी आता आमचा गण या वारीचा गण पुसून ठेवला कप्तक अष्ट बहाव पुसून वाजवा जरा काय जो माझा पुसून ठेवलंय देवारान रंगवून ठेवलंय पाट पुसून ठेवला देवारान रंगवून ठेवलंय पाट असून फाटका बापन माझ्या सजवून ठेवलंय खाट सार घरदार पाही वाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट पुसून ठेवलंय देवारा रंगवून ठेवलंय पाट असून फाटका बापन सजवून ठेवलाय थाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट विश्वास करती जे वाट झालं अंधारलेल्या होत्या वाटा झालंच त्यांची मशाल काही दिशेच्या वाटा उजळल्या प्रसन्न गाव रहाट काही दिशेच्या वाटा उजळल्या प्रसन्न गाव रहाट सोनतळीच्या फुलान देवा सजले नक्षी ताट सोनतळीच्या फुलान देवा सजले नक्षी ताट आमच्या आता एकमेव तू देवा देवी वाकडी होईल जीती करून घ्यावी सेवा तुझ्या रूपानं माझ्या शिवारी तुझ्या रूपानं माझ्या शिवारी सोनेरी वहिवाट तुझ्यामुळे हे आम्हाग वसला दिव्य यशाचा ताट सार घरदार पाही वाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार घातलंय गाणी वाट आता उगवेल सोन पहाट पुसून ठेवला देवारा पुसून ठेवला देवा रंगवून ठेवलाय पाट
फाटका बाबन माझ्या सजवून ठेवलाय थाट दार 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 शाहीर शब्द आणलेला आहे आणि हरकत नाही प्रेमाने घेतलेली आहे वारी आणि वर चाल द्यायला सांगितलेली आहे. तर बुवा मला म्हणतात ए कन्नो नंतर अजून काही नन्नू बोलले ना नन्नू नन्नू ए नन्नू आलं पैसे. तर राजू शेळके वारी घासून जाऊ दे बुवा धन्यवाद 100 रुपयाचं पारितोषिक थांबा आता बक्षीस देऊ नका. तर मला म्हणते ए नन्नो हे आता काय माझे आता तुला मी काय म्हणलो पण आताचे काय मी म्हणलो ते आता बघा मी पहिला 3 वर्षापूर्वी आमची बारी झाली 2 वर्षापूर्वी गमतीने म्हटलं इनच्या पक्क्याची आज हाय जोड आणि आदरांना आमच्या सुरेश माऊलीने घेतलं होतं. यांना तो गैरसमज झाला असेल तो गैरसमज झाला असेल तर मी क्षमा मागतो. आणि आज मात्र बुवानी इतक्या पक्क्यावरनं गाणं घातलं ह्याला म्हणतात गंमत. म्हणजे तुमच्या घरापर्यंत जायची गरज नाही. म्हणजे आमचा प्रकाश पांडे बुवा का आता मागे पडले काय कळत नाही लोकांच्या काय आवडीनिवडी काय कळत नाही. पण असा शाहीर म्हणजे शास्त्र सुद्धा गाऊन बांगडीसारखा आवाज आणि उत्तम श्रवणी असं त्याची लेखणी आहे आणि आवाज आहे. आणि तरी पण का लोक बाकीच्यांना अशा कुणाला पसंत करतात कुणाच ठाऊक. मात्र हमने को बोला हमरे को तुम बोला नन्नो कन्नो मग आता मी तुला काय म्हणतो हे माझे धन्नो हे माझे पके पके धन्नो सुनले का अभी चाललंय भारी ना चाली कुठं कुठं काढतात माहिती मोबाईल. तर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की मुकुटामध्ये किती मणी आहेत मोती आहेत जे काय आहेत. तर शाहीर ज्याप्रमाणे आणि 2-3दा बोललो ज्ञानी आहेत ज्ञानी आहेत हे आमचं वाचन नाही आमचं वाचन कमी आहे हे आम्ही आता बघल्या चाली विचारतो थोडं थोडं व्हायचं वाचलंय. मात्र आमचे पाठीराखे होऊन राहिलेले प्रभाकर धनावडे सारखी मंडळी आमच्या आयुष्यात आहेत आणि ते सात्विकता पुरवत आहेत. बाबू रंगले घराणे ज्याप्रमाणे शंभूराजू देसाई शंभूराजू आमचं घराणं आहे त्याची ध्रुव तारा आम्ही ज्याप्रमाणे म्हटले आणि त्यांच्या पावलावर फक्त आम्ही पाऊल टाकू शकतो. रामचंद्र घाणेकर कधी कोणी होऊ शकत नाही. आणि असं ज्याप्रमाणे त्या घराण्याचं नाव मोठं केलं बाबू रंगले घराण्याचं आम्ही छोटासा कोणतरी एक किरण आहोत आम्ही प्रयत्न करतो. आणि मात्र बुवा बाबू रंगल्याचा शाहीर त्या वंशावळीचा शाहीर कधी खोटं बोलणार नाही. जे हिंदू शास्त्रामध्ये हिंदू धर्मग्रंथामध्ये अनेक ग्रंथ आहेत वेगवेगळे उल्लेख असतात मान्य करत नाही. पण तुमचा प्रश्न असा आहे की त्या मुकुटामध्ये किती मोती होते किंवा किती मणी होते. तर शाहीर ज्याप्रमाणे गोरस होतं दही दूध ताक लोणी हे भौतिकदृष्ट्या अगदी ते दिसायला गोरस होतं मात्र आत्मज्ञानाच्या विचारानं त्याची वेगवेगळी आयुष्याची या ब्रह्मांडाची महती आहे. म्हणजे नंदाच्या 9 लक्ष गायी त्या जरी भौतिक आयुष्यात नसल्या तरी त्याची वेगवेगळी आत्मज्ञानाची त्या बाजू आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जो भाग विचारलाय त्याचा मी प्रश्नाचं उत्तर देतोय. तर शाहीर भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटात 27 मोती आणि 1 मोरपीस होतं. 27 मोती आणि 1 मोरपीस होतं. हे 27 मोती म्हणजे निसर्गाचं 27 नक्षत्र होय. आणि श्रीकृष्णाच्या मुकुटात ही नक्षत्र फिरत होती कारण तो ब्रह्मांडाचा मालक होता. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मान्य करा अशी अपेक्षा आहे. मान्य नाही केलं त्याला खोटं नका ठरवू एवढंच मी तुम्हाला म्हणेन. आता माझा प्रश्नाला प्रश्न आलाच पाहिजे. तर शाहीर अवघी जिंदगी पूर्ण आयुष्य ती आणियाची राधा असताना तिनं वंदलं कायमस्वरूपी आपल्या अंतरी भजलं त्या श्रीकृष्णाला तुमच्या भाषेत नन्नूला. तर शेवटला जेव्हा ती मथुरेत असताना ती मृत्यू पावली त्याच्या आधी मात्र तिनं आपल्या अन्याची पूजा का केली एवढंच तुम्ही सांगायचं. आणि तुम्हाला चाल दिली पाहिजे. मी माझ्याच चाली विसरले तुमच्या चाली कुठल्या देऊ
काळमणी असं ठेवूनी कालावी दोष कुणाला गवळ्या घरी प्रीत खरी मग घोर का मनाला घे समजून खाणा खुणा तुला पुसतो हा कान्हा जीव होतो वर खाली राधा माझा जीव झाली काय करू सांग या क्षणा अग धन्नो बाई काय करू सांग मी या क्षणा बरोबर हे बरोबर चाल बरोबर म्हणतात आपला हो मास्तर बरोबर हा चाली मी देतो माझ्या हिसाबो बुवा घ्या पटवून आणि आता माझी चाल तुम्ही द्या आई नो काय पैसा आलं अरे हे पहिलं द्या बाबा राजू शेळके 100 रुपये भारी घासून जाऊ दे बुवा शशिकांत जागे माऊली नाव राहिलं 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद हरेश कोकरे तळवडे 100 रुपये आपला माणूस पांडुरंग गोरे 100 रुपये दादा एडकीची चिठ्ठी तुम्ही जे माझा मन जिंकलं ना तुम्हाला काय सांगू टाक्या बुवा अरे कुठलं शब्द आणलं 5व्या गाण्याचं तुम्हाला 500 रुपये बक्षीस मी देणार आहे अजन्म नाही ना चाल वेगळी आहे माझ्या संगीतकारांना माझ्यात चाललेलं आहे ती हृदयी वसंत फुलताना असा आहे का अजन्म अखंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर अहो अजन्म अखंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर का केलीस पूजा तू नवऱ्याची हे धन्नो का केलीस पूजा तू नवऱ्याची तुझं मरण जवळ आल्यावर तर याचं तुम्ही उत्तर द्यायचं धन्नो
हा एकच शब्द बोलले आपण तेवढंच भांडवल आलं पैसे की खूप जुना प्रश्न आहे त्याचा गाजलेला प्रश्न आहे की माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते आणि जेवढ्या त्यांच्या अटी आहेत त्यांच्या बाजू आहेत त्या सोडवून आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय त्यांना ते मान्य नाही त्यांच्या ग्रंथानुसार ते नसेल मात्र आज आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करतो आहे तर कोणत्याही धर्माचा मूळ उद्देश मानवी जीवनात सत्य शांती आणि कल्याण घडवणे हाच असतो परंतु जेव्हा तोच धर्म अंधश्रद्धेचा भीतीचा किंवा मर्यादांचा आधार बनून त्या संशोधक वैज्ञानिकावर विपरीत परिणाम करतो तेव्हा माणसाची सृजनशीलता नष्ट होते हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रंथाचं नाव वेद आणि भेद समीक्षण आणि लेखक आहेत धैर्यशील उपाध्याय अपेक्षा आहे उत्तर तुम्हाला पटेल आणि माझा प्रश्न शाहीर तुम्हाला प्रत दिलेली आहे रसिकांना माहिती आहे की शेती करताना कमरेला आकडी कोळती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात मिळेल आणि शंकर आणि खंडोबा हे सोडून सांगायचं आहे तर बुवा बोलले आमची वाट लावेल म्हणून या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची अहो या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची आणि जमत नसेल तर धन्नो बुवा अरे जमत नसेल तर पटकरे बुवा वाट धराव तुम्ही घरची जमत नसेल तर वाट धराव बुवा तुम्ही घरची शेतकरी कष्टानं काम करी आपली कोणती बांधून या घेऊन पोटाला भाकरी वरदान दिसलंच करुणीचा या प्रश्नाचं उत्तर शोधून चाल लावया चालीची वरदान दिसलंच बोलतोय याचा कोणी विपर्यास करू नका मी एकच सांगेन की प्रत्येकाला एक आयुष्य असतं जीवन असतं वार्धक्य प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि आज आमचा वाघ आमचा तुऱ्याचा वाघ या शक्तितुऱ्याचा बुलंद आवाज रामचंद्र घाडेकर वयामानानुसार वार्धक्य आलेला आहे काही इडापिडा आहेत आज अनेक व्यासपीठांवरती त्यांना पुष्पगुच्छ देतात सन्मान देतात पुरस्कार देतात पण एखादा पुष्पगुच्छ 500 रुपयाचा असतो तो दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य होतं तर मी एकच सांगेन लहान तोंडी मोठा घास घेतोय की या उतरत्या व्यक्तींना पैशाची कमी नाही त्याची मुलं आहेत त्यांनी पण या कलेतून चांगलं कमवलेलं आहे मात्र ह्या दवा पाण्याच्या वेळेला जर कोणी असे व्यासपीठावर गेल्यानंतर आयोजकांना नम्र विनंती आहे एक तुमचा लहान भाऊ म्हणा की त्या पुष्पगुच्छाचं आर्थिक मदतीचं अगदी एक नोंद असू दे ती त्यांच्या खिशात जायला हवी मला माहिती नाही या वाक्याचा काय विपर्यास करतील पण मी त्यांच्या पायाजवळची धूळ या नम्रतेनं मी हे तुम्हाला आवाहन करत आहे आम्ही देखील आमच्या शाहिरांच्यासाठी काही करता येईल तर करू चुकभूल क्षमा शाहिरांना माझ्या दुसऱ्या बारीला शुभेच्छा शाहीर विकास लांबोरे यांचे शिष्य राजापूर तालुक्यातील भालवली गावचे विजय जांगळे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक परवाच्या बारीला पण त्यांचं नाव राहिलं क्षमा करा आणि या ठिकाणी सुरेश गोरे बाळूमामाचे